9 महिने आणि 13 दिवस अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुरक्षित परतल्या। विल्यम्स यांना अंतराळातून घेऊन आलेल्या स्पेसक्राफ्ट बुधवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। हा परतीचा प्रवास प्रचंड जोखमीचा होता। पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करताना आणि पॅराशूट उडवताना धोका होता। यावेळी योग्य अँगल आणि टायमिंग साधणं महत्त्वाचं होतं। विल्यम्स यांच्या यानाचं हे आवाहन लिहिल्यापार होतं। आता सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर पोहोचल्या। आता सुनीता विल्यम्स पुन्हा पृथ्वीवर आल्या, पण आता झालं त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होईल असा अंदाज आपण लावत असलो तर वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। अंतराळात जाणं आव्हानात्मक असतं। स्पेस स्टेशनवरचं आयुष्यही चॅलेंजिंग असतं। परतीचा प्रवास तर सगळ्यात जोखमीचा, पण पृथ्वीवर परतल्यानंतरही अंतराळवीरांसमोर चॅलेंजेस संपत नाही। परत आल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं। तब्बल 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या समोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील, त्यांची रिकव्हरी कशी होईल, या रिकव्हरीला किती वेळ लागेल, याशिवाय सुनीता विल्यम्स यांना अंतराळातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं। त्या समस्या नेमक्या कोणत्या होत्या, त्यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य कसं होतं, या सगळ्याचीच माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर सगळ्यात आधी आपण सुनीता विल्यम्स यांचं स्पेस स्टेशनवरचं आयुष्य नेमकं कसं असतं ते पाहूया। इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरचे अंतराळवीर सकाळी लवकर उठतात। ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मॉड्यूल मधल्या ज्या खोलीत झोपतात त्या खोलीचा आकार फोन बूथ सारखा असतो। तिला हार्मोनी असं म्हणतात। त्या खोलीच्या कप्प्यामध्ये लॅपटॉप असतो, ज्यावरून अंतराळवीर त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क साधू शकतात। खोलीत एक छोटा कोपरा फोटोज आणि पुस्तक ठेवण्यासाठी असतो। आता स्पेस स्टेशनवरचं बाथरूम कसं असतं तर बाथरूम म्हणजे एक लहान बॉक्स सारखा डब्बा असतो। त्यामध्ये एक मशीन लावलेली असते। जनरली अंतराळवीरांना येणारा घाम आणि त्यांची लघवी ही रिसायकल केली जाते। त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो। अंतराळात हवामान नसतं, ग्रॅव्हिटी शून्य असते, त्यामुळे अंतराळवीरांसमोर अनेक आव्हाने असतात। झिरो ग्रॅव्हिटीमुळे हाडांची घनता कमी होऊ लागते। त्यासाठी अंतराळवीरांना दररोज 2 तास व्यायाम करावा लागतो। आव्हान वातावरणाच्या शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी अंतराळवीर कायम हृदय, मेंदू आणि ब्लड सर्क्युलेशन वर लक्ष ठेवणारे मॉनिटर वापरत असतात। अंतराळात पृथ्वीपेक्षा जास्त घाम येत असतो, पण ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातून घाम काढून टाकणं सोपं नसतं। त्यामुळे अंतराळवीर कायम घामाने भिजलेले असतात। अंतराळात कपडे धुण्याची ही व्यवस्था नसते। त्यांच्याकडे फक्त पाणी असतं, ज्याद्वारे ते साबणासारखे बुडबुडे तयार करतात आणि कपडे धुतात। आता अंतराळवीर अन्न कसं खातात तर त्यांचं अन्न एका पॉकेटमध्ये पॅक केलेलं असतं। ते देशानुसार वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेलं असतं। विशेष म्हणजे अंतराळवीरांचे कुटुंब देखील त्यांना अन्न पाठवू शकतं। स्पेस स्टेशनवर ये जा करणाऱ्या यानाद्वारे हे अन्न पाठवलं जातं। ही झाली अंतराळवीर अंतराळात राहतात कसे याची माहिती। आता मुख्य मुद्दा म्हणजे पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या समोर कोणकोणत्या समस्या येतात। ते जेव्हा एखादा अंतराळवीर पृथ्वीवर परततो तेव्हा त्याच्या शरीरात अनेक बदल होतात। त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी नसते। पृथ्वीवर आपण ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्या ग्रॅव्हिटीवर अवलंबून असतात। अशा परिस्थितीत इतका काळ ग्रॅव्हिटी शिवाय राहिल्यावर पृथ्वीवर येताच अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। सगळ्यात मोठी अडचण म्हणजे चालता न येणं। पृथ्वीवर चालणं, धावणं, उठणं किंवा बसणं या आपल्या नेहमीच्या ज्या क्रिया आहेत, या क्रियांमध्ये आपल्याला शरीराच्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करत असतात। पण अंतराळात ग्रॅव्हिटी नसते, त्यामुळे तिथे हे काम करण्यासाठी
मसल्सची आवश्यकता भासत नाही। अशा स्थितीत दीर्घकाळ राहिल्याने अंतराळवीरांच्या शरीरात मसल्स कमजोर होतात। याचाच परिणाम त्यांचे पाय, पाठ आणि मान यांच्या मसल्सवर होतो। त्यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यामध्ये अडचण येते। पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना येणारी आणखीन एक मोठी अडचण म्हणजे एका जागी स्थिर उभं राहता न येणे। आता अंतराळवीरांसोबत असं का घडतं तर आपले काम आणि डोक्यात एक सिस्टम असते जी आपल्याला शरीराचं बॅलन्स राखण्यामध्ये मदत करते। मात्र अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे ही सिस्टम योग्यपणे काम करत नाही। त्यामुळे जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांना काही काळ उभं राहण्यामध्ये, शरीराचा बॅलन्स राखण्यामध्ये आणि हातपायाचं कोऑर्डिनेशन करण्यामध्ये अडचणी येतात। स्पेस मधून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांना दिसण्याची ही समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलेलं आहे। अंतराळामध्ये बराच काळ राहिल्यामुळे काही अंतराळवीरांच्या दोन्ही डोळ्यामध्ये त्रास सुरू झाला होता। आता अंतराळवीरांना ही समस्या का निर्माण होते तर स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्म मधील पदार्थ डोक्याच्या दिशेने सरकतात। त्यामुळे डोळ्यामागे असलेल्या मसल्सवर दबाव वाढतो। याला स्पेस फ्लाइट असोसिएशन न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम असं म्हणतात। पृथ्वीवर परतल्यानंतर जेव्हा अंतराळवीर आपल्या शरीराला येथील वातावरणानुसार ऍडजस्ट करतात तेव्हा त्याचा प्रभाव डोळ्यावरही येतो। त्यामुळे अनेक अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर डोळ्यांना चष्मा लावावा लागतो। अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना आणखीन कोणत्या समस्यांना समोर जावं लागतं तर इम्युन सिस्टीम कमजोर होते। स्पेस मधल्या हायर लेवल रेडिएशनमुळे कॅन्सर सारख्या आजाराचा धोकाही वाढतो। शिवाय डीएनए मध्ये चेंजेस येणं आणि मानसिक ताण येणं यासारख्या अडचणींचाही सामना करावा लागतो। सुनीता विल्यम्स या तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्या आहेत। एवढा काळ तिथे राहिल्यामुळे त्यांना या सगळ्या अडचणी येतीलच हे निश्चितच आहे। आता अंतराळातून परत आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची उंचीही काहीशी वाढलेली असेल। अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे पाठीच्या कणावर दाब पडत नाही, ज्यामुळे तो हळूहळू एक्सटेंड होत जातो आणि त्यामुळे अंतराळवीरांची उंची वाढते। काही केसेसमध्ये अंतराळवीरांची उंची 2 इंचांनी वाढलेली आहे, पण हा परिणाम तात्पुरता असतो। पृथ्वीवर परत आल्यानंतर ग्रॅव्हिटीमुळे ही काही आठवड्यातच पाठीचा कणा सामान्य होतो आणि उंची सुद्धा सामान्य होते। आता सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आल्यानंतर बरे होण्यासाठी किती वेळ लागेल तर पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांसाठी नॉर्मल लाईफस्टाईल मध्ये परतणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं। तज्ञांनुसार अंतराळवीराला नॉर्मल होण्यासाठी सामान्यपणे 45 दिवस ते काही महिन्यांचा कालावधी लागतो। कधी कधी हा कालावधी 1 वर्ष एवढाही असतो। अंतराळवीर स्पेसमध्ये किती काळ होता यावर हे अवलंबून असतं। रिकव्हरीसाठी अंतराळवीरांना डॉक्टरांच्या मदतीने रिकव्हरी ट्रेनिंग द्यावी लागते। तसेच शरीराचे मसल्स आणि हाडे ठीक होण्यासाठी अनेक महिने व्यायामही करावा लागतो। शिवाय शरीराची ताकद वाढवण्यासाठी फिजिकल थेरपी पण घ्यावी लागते। काही केसेसमध्ये डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी उपचार देखील घ्यावे लागतात। तज्ञांच्या मते सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर अंतराळातून परतल्या आहेत। हा कालावधी खूप मोठा आहे, त्यामुळे त्यांना पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी नक्कीच लागू शकतो। त्यात त्या चालणं विसरलेल्या असतील, म्हणजेच अगदी बेसिक गोष्टीपासून त्यांच्या रिकव्हरीची सुरुवात होईल। मार्च 2016 मध्ये अमेरिकन अंतराळवीर स्पेसमध्ये तब्बल 340 दिवस राहिल्यानंतर जेव्हा ते पृथ्वीवर परत आले तेव्हा अंतराळ यानातून बाहेर पडताना त्यांची प्रकृती खूपच खराब झालेली दिसली। त्यांना 4 लोकांनी उचलून आराम खुर्चीवर बसवलं होतं। त्यानंतर एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना नीट चालता येत नव्हतं। हीच गोष्ट आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोअर यांच्यासोबत सुद्धा होऊ शकते। थोडक्यात अंतराळात जाणं, तिथं दीर्घकाळ राहणं, तसंच तिथून सुखरूप परत येणं हे खूप चॅलेंजिंग असतं। त्याहून कठीण असतं तिथून परतल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाशी ऍडजस्ट करणं। सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यात।
परतल्या आहेत, त्यामुळे त्यांना इथे आल्यानंतर या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागेल। आता सुनीता विल्यम्स या सगळ्या अडचणींना तोंड कसं देतील, यातून रिकव्हर व्हायला त्यांना किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, बद्दलच्या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।